किती महत्वाची केस आहे. निघालो मी अर्ध्या तासात पोहोचतो. कुठे? अरे सर कुठे अर्ध्या तासात पोहोचतोय? आज महत्वाची बोर्ड मीटिंग. काय बोल तिकडे आल्यावर बोलूया ना प्लीज. हां सर. हां काय महत्वाची बोर्ड मीटिंग? नाही बोर्ड मीटिंग आहे पण रुटीनच आहे. मी तुला सांगितलं होतं, विसरलास तू? आज तू अटेंड कर. आता अरे ना जरा महत्वाची केस आहे, तुम्हाला जावं लागेल ना. मला नाही वाटत मी मीटिंगला येऊ शकेन. तू बघ काय करायचं. आम्ही हँडल करतो, तू केस कडे लक्ष दे. वाव, व्हॉट अ टायमिंग. हा सारंग त्याच्या या केसमध्ये इतका अडकलाय की त्याच्या डोक्यात ऑफिस बद्दलचा काहीच विचार येणार नाही. म्हणजे आपली बोर्ड मीटिंग एकदम व्यवस्थित पार पडणार आहे. ना कोणता अडथळा ना कोणता प्रॉब्लेम. बेस्ट. याला म्हणतात परफेक्ट प्लॅनिंग. शिका. चला, झाली का तयारी सगळी? हो. निघायचं? हा निघूया. चालेल. चला. काय सारंग कुठे? सारंग केस मध्ये अडकलाय पुन्हा. मी त्याला म्हंटल की चल आज खूप महत्वाची बोर्ड मीटिंग आहे. म्हणाला नाही केस महत्वाची आहे मला. तो म्हणाला मी येतो म्हणून. येणार आहे तो. अरे पण तो आत्ता आई जाऊया. हो चल निघूया. चला. बाबा चहा. आले आले लागलीस कामाला. यात कसलं काम? मला आवडतं तुमच्यासाठी चहा बनवायला. पण खरं सांगू, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी पुन्हा या शहरात पाऊल ठेवेन. पण मला खात्री होती ना, कारण दिशा जरी बदलली तरी तुझी ओढ तुला परत घेऊन येणार याची खात्री मला होती. हा पण ते कधीही ते नव्हतं माहित. बरं, महेंद्र घरात सगळं ठीक आहे ना? सुरुवातीचा काही काळ मी सारंग सोबत होतो. तिची अवस्था बघवत नव्हती मला. पण त्यानंतर मात्र तिलोत्तमाशी माझं खूप मोठं भांडण झालं. त्यानंतर माझ्या अलकाचा आजारपण. आणि मग सावली, आबिरला गाणं गायला अजिबातच आवडत नाही का ग? नाही म्हणजे मला असं वाटलं होतं की तुझा इतका मोठा गाण्याचा वारसा हा आबिर म्हणजे ही पिढी पुढे नेईल असं वाटलं होतं. पण शक्यता खूपच कमी दिसते. प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं बाबा. अभिरच्या वेळात मला कधीच सूर नाही दिसले. आणि तुम्हाला सांगू, जर माझी लेक माझ्या जवळ असते ना, तर तिने अभिमानाने हा वारसा पुढे नेला असता. पण असं विठुरायाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. म्हणूनच त्याने तिलाच माझ्यापासून लांब केलं. कधी कधी ना असं वाटतं की विठुरायालाच माझं गाणं माझ्यापाशी संपवायचं होतं. म्हणून तर त्याने माझ्या लेकीला माझ्यापासून हिरावून नेलं. असं नसतं सावली. नियती कधी कधी काही गोष्टी काढून घेते आपल्याकडनं. पण काही वाटा उघडते देखील. नंतर मग आपण पुढची प्रोसिजर चालू करूया. सगळ्यांच्या साईन. माझी साईन नको काय कामत. सर तुम्हाला सकाळी निरोप पाठवलाच होता. सर आपल्या आजच्या बोर्ड मीटिंगमध्ये सावली सनस्क्रीन ब्रँड बंद करण्याचा निर्णय घेतलाय. सगळ्यांनी मिळून मोठा निर्णय घेतलाय. कोणाला विचारून? कामत कुणाला विचारून निर्णय घेतलाय? कामत मी काय विचारतोय? कुणाला विचारून निर्णय घेतला? साहेब ऐक ना, आरडाओरडा करू नकोस. तू पर्सनली घेतोय. तू तुझा पास होता सावली वगैरे हे ना. पण
कंपनीच्या भल्यासाठी निर्णय घेतोय रे, बाकी काय. कंपनीच्या भल्यासाठी निर्णय घेताय. कंपनीच्या डिरेक्टरला अंधारात ठेवून. सारंग, आईचा काहीतरी गैरसमज व्हायचा. मी तुला आज सकाळीच सांगितलेलं की मीटिंग आहे. 2 दिवसा अगोदर पण सांगितलेलं, विसरलास तू. तू काय म्हणालास की तुला काहीतरी केस होती खूप महत्वाची, म्हणून तू काय म्हणालास की तुम्ही जाऊन अटेंड करा. म्हणून अटेंड करायला आलो आम्ही. सारंग, प्लीज गैरसमज करून घेऊ नको. कुठलंही कारस्थान वगैरे काही नाहीये यार. कारस्थान मी म्हणालोच नाही. सर 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 एक मिनिट, कॅन आय इंटरप्ट? प्लीज. सर म्हणजे तुम्ही हे मार्केट रिपोर्ट पहा ना. हे बघा सर. सर सावली सनस्क्रीनचा सेल्स आहे ना, गेल्या कित्येक महिन्यापासून कॉन्स्टंटली खाली जातोय. कंपनीचा तोटा होतोय हो. म्हणून बोर्डामध्ये निर्णय झालाय की सावली सनस्क्रीन आपण बंद करायचंय आणि एक नवा ब्रँड शुभ्रा सनस्क्रीनचा ब्रँड चालू करायचा आहे. सारंग सर, हे रिपोर्ट्स खोटे आहेत. सारंग,